उद्यापासून सुरू होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज सर्वपक्षीय बैठक। रायपूरच्या डीजीपी आयजीपींच्या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी। राष्ट्रीय सुरक्षा संदर्भातल्या सर्व पैलूंवर चर्चा करण्यासाठी ही परिषद उत्तम व्यासपीठ असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता मन की बात कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांशी साधणार संवाद। केंद्र सरकारच्या संस्थात्मक सुधारणांमुळे अर्थव्यवस्थेला चालना। जीएसटी कपातीचाही सकारात्मक परिणाम। मुख्य वित्तीय सल्लागारांचं प्रतिपादन। चालू आर्थिक वर्षात अर्थव्यवस्थेच्या विकास दराचा अंदाजात सुधारणा करत क्रिसिलनं 7% विकास दराचा अंदाज व्यक्त केला। देशातल्या विविध विकास प्रकल्पांसाठी केंद्र सरकारचा आशियाई विकास बँकेशी $800 दशलक्ष करार। कृषी सौर ऊर्जेसाठी महाराष्ट्राला $500 दशलक्ष। राज्यात प्रचार सभांचा धडाका सुरू। विदर्भातल्या प्रचारसभेत मुख्यमंत्र्यांचं सुनियोजित नगर विकास करण्याचं आश्वासन। आझलनशाह हॉकी स्पर्धेत कॅनडाचा 14-3 असा पराभव करत भारतीय संघाची अंतिम फेरीमध्ये धडक। आणि दित्वाह चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर कुडलोर आणि नागापट्टणमला रेड अलर्ट जारी। यंत्रणा सज्ज। नमस्कार, 8:30च्या बातमीपत्रात मी अमेय रानडे आपलं स्वागत करतो।